अरे पिशा म्हणाव, गद्दारी गद्दारी. अरे तुला आता लोकांनी दाखवलं की रे कोण गद्दार आहे तर कोण नाही. गद्दार जर असते तर 60 आमदार निवडून आले असते का? खरी गद्दारी तुम्ही केली. आणि शरद पवार साहेबाला आता हे लेट समजलं आणि शरद पवार साहेबांनी चांगल्या माणसाच्या पाठीवरती थाप दिली. तुमच्या तर थोतरीत हाणाय पाहिजेत अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो. आणि शरद पवार साहेबांना समजलंय. आज मला तरी वाटतंय की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे एकमेव जे महाराष्ट्राचं नाव ज्यांनी गाजवलं आणि संयमी राजकारणी, जर नाव कोणाचा चेहरा महाराष्ट्रामध्ये जर येत असेल धुरंदाज राजकारणी, तर तो मला वाटते शरदचंद्रजी पवार साहेबाचा येतो. त्याच्यामुळे शरदचंद्र पवार साहेब हे काय तुम्हाला सांगतो सोपं माणूस नाही. एक नेता म्हणजे जसं बाळासाहेब ठाकरेंनी एक शिवसेना नावाचं रोपटं छोटंसं रोपटं लावलं आणि आज संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये नाव गाजतंय. त्याच पद्धतीचं काम मला वाटतं शरद चंद्रजी पवार साहेबांचं सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे.